सुरुवात कुठनं करणार? होणार आहे. हे सरप्राईज विचारला बघ 9 तारखेला आपण सिंदूर महारक्तदान शिबिराचं आयोजन जम्मू काश्मीरमध्ये करत आहात. काय सांगाल, कशा काय पद्धतीने संकल्पना नियोजन? आहे या यात्रेमागची? खरं तर देश स्वतंत्र झाल्यापासून जो उपक्रम आज शिवसेना पक्षाच्या वतीनं आम्ही जो करत आहोत, आदरणीय पक्षप्रमुख एकनाथजी शिंदेसाहेब, आदरणीय खासदार डॉक्टर श्रीकांतदादा शिंदे, त्याचप्रमाणे आपल्या राज्याचे उद्योगमंत्री उदयजी सामंत साहेब यांच्या नेतृत्वाखाली यांच्या सहकार्याने खरं तर आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. गेल्या वर्षी पण हा उपक्रम करण्याचा आपण प्रयत्न केलेला होता, आपल्या सर्वांना माहिती आहे, जय हिंद महारक्तदान यात्रेच्या माध्यमातून. पण आज त्याच यात्रेचं नाव सिंदूर महारक्तदान यात्रा असं नाव ठेवून आज शिवसेना सांगली जिल्हा पक्षाच्या वतीनं हा उपक्रम आपण जम्मू काश्मीर इथे करणार आहोत. खरं तर देश स्वतंत्र झाल्यापासून अशा पद्धतीचा एवढा मोठ्या प्रमाणातला उपक्रम हा सांगली जिल्हा हा पहिल्यांदा करतो आहे. कारण आर्मीसाठी 1000 जणांचं जाऊन रक्तदान करणं, खरं तर आज युवकांमध्ये मला एवढं सांगायचं आहे की ज्या सीमेवर आपण आज जाऊन लढू शकत नाही बंदूक घेऊन किंवा शस्त्र घेऊन युद्धाच्या काळामध्ये, पण जे आपले जवान आपल्या सुरक्षेसाठी आपल्यासाठी जे जिथे रक्त सांडत आहेत त्यांच्यासाठी आपण जाऊन आपलं रक्त त्यांना देऊ शकतो. हा एक संदेश मला ह्या यात्रेच्या माध्यमातून द्यायचा आहे. आणि युवकांमध्ये देशप्रेम देशभावना आहेच, पण ती अजून जास्त प्रमाणात जागी झाली पाहिजे. हा खरं तर ह्या यात्रेमागचा उद्देश आहे. येणाऱ्या 5 तारखेला 5 ऑगस्ट रोजी सांगली जिल्ह्यातील 1000 युवक जम्मू काश्मीर येथे जाऊन जम्मू आर्मी कमांड हॉस्पिटल, त्याचप्रमाणे तिथं शेजारी असणाऱ्या उधमपूर आर्मी कमांड हॉस्पिटलमध्ये रक्तदान करणार. आणि ह्या सिंदूर महारक्तदान यात्रेची सुरुवात जम्मू काश्मीरमधून होणार. त्यानंतर येणाऱ्या काळामध्ये विशाखापट्टणमला असेल, तिथं नेव्हीचं अतिशय मोठ्या प्रमाणात हॉस्पिटल तिथं आहे. त्याचप्रमाणे कोची केरळला एअरफोर्सचं हॉस्पिटल आहे. येणाऱ्या काळामध्ये सांगली जिल्ह्यातील युवक संपूर्ण भारतभर ज्या ज्या ठिकाणी आर्मी, एअरफोर्स आणि नेव्हीचं हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी जाऊन रक्तदान करणार. आणि अनेक युवकांची तिथे नोंद करणार की येणारा जर खरोखर युद्धजन्य परिस्थिती जर देशावर आली तर संपूर्ण सेनेला पहिल्या सांगली जिल्ह्याचं नाव आठवलं पाहिजे की सांगली जिल्ह्यातील हजारो युवक आपल्याला रक्तदान करण्यासाठी येण्यास तयार आहेत म्हणून. अशा पद्धतीचा एक हा उपक्रम आहे. तो 5 तारखेला इथून ट्रेन धर्मवीर एक्सप्रेसच्या नावाने ती ट्रेन धावणार आहे 22 डब्यांची. ती 7 तारखेला काश्मीरमध्ये पोचल आणि 9 तारखेला क्रांती दिवस आहे खरं तर, आणि त्याच दिवशी रक्षाबंधन आहे. ह्या पवित्र दिवशी त्या दिवशी आपल्या इथले 1000 युवक तर रक्तदान करणार आहेत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.